मंडळी, अहंकाराचा वारा न लागो असं म्हटलं जातं ते उगाच नाही. आता मी असं का बरं म्हणतोय याचा जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा, सांगतो. तुम्हाला एअरसेल नावाची कंपनी आठवते का? एअरटेल, आयडिया सारखं पूर्वी एअरसेलचं ही सिम कार्ड यायचं, पण नंतरच्या काळात ती कंपनी बंद पडली. 1999 मध्ये शिवा या नावानं प्रसिद्ध चिन्नाकन्नन शिवशंकरन यांनी एअरसेलची कंपनी सुरू केली होती. चिन्नाकन्नन शिवशंकरनला बिझनेस टायकून शिवा म्हणून ओळखलं जायचं. एकेकाळी 2 बेटांचे मालक असणारे शिवा यांच्याकडे तेव्हा 71 खोल्या असलेलं राजवाड्यासारखं घर होतं. जगातील अनेक देशांमध्ये त्यांची घरं होती, पण हेच शिवा आज फार कंगाल झालेत. आज घडीला एकेकाळी अब्जाधीश असलेले चिन्नाकन्नन शिवशंकरन दिवाळखोरीमुळे गरिबासारखं जगत आहेत. हा, पण त्यांच्या बोलण्यातला आविर्भाव पाहता ते स्वतःला अजिबात गरीब समजत नाहीत. ते म्हणतात, ना रस्सी जल गई पर बल नहीं गया, असंच काहीसं. पण मंडळी, पार यशाच्या शिखरावर असलेला अब्जाधीश आज डायरेक्ट रस्त्यावर कसा आला? नेमकी भानगड काय? चिन्नाकन्नन शिवशंकरन यांचा कार्यक्रम कुठं घडला? सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. 1999चं ते वर्ष होतं. भारतात मोबाईल क्रांती आधीच सुरू झाली होती. BSNL आणि MTNL सारख्या सरकारी कंपन्या लोकांची दारं ठोठावू लागल्या होत्या. रिलायन्स सारख्या खासगी कंपन्यांनीही मोबाईल सेवा देण्यासाठी या क्षेत्रात उतरल्या होत्या. त्याचवेळी चिन्नाकन्नन शिवशंकरन नावाच्या व्यक्तीनं तमिळनाडूमध्ये मोबाईलच्या जगात पाय ठेवला. त्यांनी एअरसेल नावाची कंपनी स्थापन केली आणि त्याद्वारे तमिळनाडू सर्कलमध्ये मोबाईल सेवा द्यायला सुरुवात केली. बघता बघता एअरसेल ही कंपनी तमिळनाडूमधील सर्वात मोठी मोबाईल कंपनी बनली. चिन्नाकन्नन यांनी कंपनीला शून्यातून यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं आणि त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. 2004-05 मध्ये जेव्हा देशात मोबाईलचा विस्तार झपाट्यानं वाढला, तेव्हा 2005 मध्ये मलेशियन कंपनी मॅक्सिस कम्युनिकेशनने या कंपनीला देशभरात विस्तारता येईल यासाठी एअरसेलचे 74% शेअर्स विकत घेतले आणि उरलेले 26% शेअर्स शिवशंकरनने 2012 मध्ये विकले. ते सध्या सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीने विकत घेतलेत. ही कंपनी देशभरात अपोलो हॉस्पिटल्स चालवते. सुनीता रेड्डी या अपोलोच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचं झालं असं की 2012 मध्ये जेव्हा कंपनीचे शेअर्स सुनीता रेड्डी यांच्याकडे आले, तेव्हा कंपनीमध्ये मोठे फेरबदल झाले. कंपनीने मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, केरळ आणि पंजाबमध्ये सेवा देणं बंद केलं. पुढे एप्रिल 2015 मध्ये पुन्हा एकदा एअरसेलने केरळमध्ये आपली सेवा सुरू केली. त्यानंतर 14 सप्टेंबर 2016ला देशातील एक प्रमुख मोबाईल कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनचे एअरसेलमध्ये विलीनीकरण झालं आणि त्यानंतर ही कंपनी देशातील 4थी सर्वात मोठी मोबाईल सेवा प्रदाता कंपनी बनली. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, पण फक्त 1 वर्षानंतर 2017 मध्ये रिलायन्स आणि एअरसेल दोघांनी एकमेकांशी संबंध तोडले आणि वेगळा संसार थाटला. पुढे 30 जानेवारी 2018ला एअरसेलने गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेश या तोट्यात असलेल्या सर्कलमध्ये सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एअरसेल आणि एअरटेल यांच्यातही विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली, पण नेमका हा करारही यशस्वी होऊ शकला नाही. शेवटी 28 डिसेंबरला स्वतः एअरसेल कंपनीने स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केला. 21 आणि 22 फेब्रुवारी 2018चा तो दिवस होता जेव्हा तमिळनाडूतील 34 लाख एअरसेल ग्राहकांचे मोबाईल फोन अचानक बंद झाले. कारण त्यावेळी कंपनीवर 15,550 कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि हे कर्ज कंपनीकडून भरलं जात नव्हतं. त्याच वेळी रिझर्व्ह बँकेनेही एअरसेलला नोटीस पाठवली होती, ज्यामुळे एअरसेल कंपनी अडचणीत आली. सप्टेंबर 2017 पासून एअरसेलने कोणत्याही बँकांचे कर्जाचे हप्ते भरलेले नव्हते, त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून त्यांना वाढीव मुदतही देता येत नव्हती. दुसरीकडे कंपनीकडे पैसे नव्हते, कर्जाची रक्कम तर भरायची होती. यातच मॅक्सिसने सुद्धा कंपनीत पैसे इन्व्हेस्ट करायला नकार दिला. एअरसेल दरमहा 400 कोटी रुपये कमावत होती. त्यातले 100 कोटी रुपये टर्मिनेशन चार्जेस म्हणून इतर कंपन्यांना द्यावे लागत होते. टर्मिनेशन चार्जेस म्हणजे एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला कॉलसाठी दिलेले पैसे. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे जिओ फोन असेल आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या एअरसेल नंबरवर कॉल केला, तर एअरसेलला जिओला काही पैसे द्यावे लागतात, ज्याला टर्मिनेशन चार्जेस असं म्हणतात. याशिवाय एअरसेल विक्रेत्यांना आणि नेटवर्क अपटाईमसाठी 280 कोटी रुपये देत होती आणि हे पैसे परवाना शुल्क, कर आणि व्याज देयकांमध्ये जात होते. त्यामुळे एअरसेलकडे काहीच उरत नव्हतं.
एअरसेल कंपनी पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या वर्तुळात आयडिया आणि इतर कंपन्यांच्या टॉवर्सद्वारे नेटवर्क पुरवत होती. त्या बदल्यात एअरसेलला आयडियाला पैसे द्यावे लागत होते. पण आधीच एअरसेलवर मोठं कर्ज झालं होतं, त्यामुळे आयडियाचे थकलेले 60 कोटी रुपये सुद्धा एअरसेल देऊ शकली नाही. त्यामुळे आयडियाने एअरसेलला रामराम ठोकला आणि आता इथून पुढे आपला टॉवर वापरायचा नाही असं सांगितलं. आणि म्हणूनच अचानक एक दिवस अनेक ठिकाणी लोकांच्या मोबाईल फोनवरून एअरसेलचं नेटवर्क गायब झालं होतं. एअरसेलच्या हातात काहीच उरलं नव्हतं. शेवटी एअरसेलने स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे अपील केलं. कंपनीने सांगितलं की आमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमची कारवाई करू शकता. शेवटी NCLTने एअरसेलला दिवाळखोर घोषित केलं. चिन्नाकनन शिवशंकरन हे त्या काळी मलेशियातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. असं म्हटलं जातं की जेव्हा एअरसेल भारतात विस्तारत होता तेव्हा एअरसेलने जाहिरातींवर खूप पैसे खर्च केले. जेव्हा देशात इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली तेव्हा एअरसेल चेन्नई सुपर किंग्सची मुख्य जाहिरातदार होती. याशिवाय कंपनीने नान शिलाँग लाजोंग फुटबॉल संघाची जाहिरात देखील केली होती. कंपनीने ATP टेनिस स्पर्धेसाठीही जाहिरात केली. याशिवाय भारतातील वाघांना वाचवण्यासाठी सेव्ह द टायगर मोहीम चालवली. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि दक्षिण भारतीय चित्रपट सुपरस्टार सूर्या, बॉक्सर मेरी कॉम, तमिळ अभिनेता आणि कोलावेरी डिफेम धनुष तसेच समीरा रेड्डी यांना ब्रँड अँबॅसेडर बनवलं, ज्यासाठी कंपनीने पाण्यासारखा पैसा खर्च केला. शेवटी या सगळ्याचं फलित म्हणून कंपनीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. शिवाय यांची सेशेल्समध्ये 2 बेटे, अमेरिका, कॅनडा आणि लंडनमध्ये घरं, चेन्नईमध्ये 524 कोटी रुपयांची हवेली आणि कॅलिफोर्नियामध्ये 14 एकरची मालमत्ता होती. पण आज यातलं काहीच नाहीये. आणि म्हणून असं म्हटलं जातं की माणसाने कधीच अहंकार बाळगू नये, कारण अहंकार माणसाला कधीच मोठा होऊ देत नाही. बाकी केवळ अहंकारामुळे यशाच्या शिखरावरून थेट रस्त्यावर आलेल्या या अब्जाधीश बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.